54 ऑनवर्ड्स म्हणजे दुसऱ्या अध्यायातला 54व्या श्लोकापासून ते शेवटपर्यंत जी स्थितप्रज्ञ लक्षणं आहेत ती आपण आज म्हणणार आहोत. आणि त्याच्या आधी अर्थातच आपण नेहमीची प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्याच्या आधी 3 ओंकारांनी आपण सुरुवात करणार आहोत. So let us start with 3 omkars as usual. Kissing mode. पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीतौ व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम्। नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः। इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः। रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः। वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात् सञ्जायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते। क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते। प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम्। इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे। स शान्तिमाप्नोति न कामकामी। विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः। निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति। स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। स्थितप्रज्ञलक्षणः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्।
काल आपण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाला सुरुवात केली होती. आणि काल चर्चा करताना आपण हे बघितलं होतं की गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्याचं 3 विभागात जनरली वर्गीकरण केलं जातं. आपल्याला असं पण म्हणता येईल की पहिल्या 6 अध्यायामध्ये खास करून कर्मयोगाची साधना सांगितलेली आहे. नंतर 7 पासून 12 पर्यंत म्हणजे नंतरच्या 6 अध्यायामध्ये खास करून भक्तियोग साधना आहे. आणि या शेवटच्या 6 अध्यायांमध्ये खास करून ज्ञानयोग साधना आहे. सो एम्फॅसिस is on karma yoga as far as the first 6 chapters are concerned, because that deals with the distinction between the lower self and the higher self. पहिले जे 6 प्रकरण आहेत ती they talk about the lower self and the higher self and how do we really convert the lower self into higher self through action. म्हणजे कर्मयोग हा शुद्धीकरणाकरता वापरला जातो. In the next 6 chapters, the emphasis is on bhakti, the devotion, because that is precisely for elimination of the ego, which is the greatest hurdle on the path of yoga. त्याच्यामुळे अहंकार नाश झाल्यानंतरच खरं म्हणजे अनन्य भक्ती ही शक्य होते. आणि that is the discussion from the chapter number 6 to chapter number 12. And now we come to the Dhyana Yoga part of it, where the detailed discussion on Kshetra and Kshetrajna is in the offing. That what is this lower self and higher self? What is the distinction between Purusha and Prakriti? What is exactly the Jnata and Jnaya? That is the question which was asked by Arjuna to Shri Krishna. या संकल्पना ज्या आहेत पुरुष आणि प्रकृती, ज्ञाता आणि ज्ञेय किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, या संकल्पनाचं विवरण होऊ दे. कारण त्यामुळे इवन वेन ही हॅज गॉट द विश्वरूप दर्शन, की विश्वरूप दर्शन साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा काहीतरी उरलेलं असतं. ते काहीतरी उरणं म्हणजे टोटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लोअर सेल्फ इंटू हायर सेल्फ, किंवा अपरा प्रकृती into para prakriti. So that is something which is remaining, and that is something which can be done if you have perfect knowledge of kshetra and kshetrajna. आणि म्हणून हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा सांगितलेला आहे 13व्या अध्यायामध्ये. आणि या 13व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये कृष्णाने असं सांगितलं की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यविधीयते एतद्यो वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. की हे शरीरच खरं म्हणजे क्षेत्र आहे, दॅट इज द फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी. आणि जो या शरीराला जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. वन हु इज कॉन्शियस अबाउट दिस फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी इज द नोअर. And then in the next shloka he said that actually I am the knower in all the fields of activity. की पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्णच हे खरे म्हणजे सगळ्या क्षेत्रांचे क्षेत्रज्ञ आहेत. बिकॉज ही एक्झिस्ट इन ऑल द जीवास ॲज देअर कॉन्शियसनेस. सो इट इज द डिस्टिंक्शन क्षेत्र अँड क्षेत्रज्ञ इज नथिंग बट पुरुष अँड प्रकृती, or the matter and spirit, as in very simple words, the matter and the spirit. And for manifestation of matter in this world, manifestation of spirit in this world, the encasing of matter is always required. म्हणजे कोणताही जीवामध्ये जी चेतना असते त्या चेतनेच्या प्रकटीकरण करण्याकरता जे काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात, जी काही साधनं लागतात ती प्रकृतीकडूनच घेतली जातात. प्रकृतीच ही सगळी साधनं देते. सो द एनकेसिंग इज गिवन बाय प्रकृती. अँड वी शॅल सी इन द 15th chapter that according to the consciousness, according to the manifestation of consciousness, the corresponding bodies are available in prakriti. म्हणजे
त्या चेतनेची उत्क्रांती ज्याप्रमाणे झाली असेल त्या प्रमाणामध्ये तशा प्रकारचं शरीर हे प्रकृती प्रदान करते त्या जीवाला. सो राईट फ्रॉम अमिबा अप टू द ह्युमन बिंग, द डिफरंट जीवास दे हॅव इव्हॉल्ड इन डिफरंट वे. म्हणजे या वेगवेगळ्या जीवांमध्ये 84 लक्ष योनींमध्ये जी चेतना आहे ती वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. तिच्या प्रकटीकरणाकरता जे योग्य अशा प्रकारचं शरीर आहे ते शरीर प्रकृती त्याला देत असते. तर ते शरीर म्हणजे खरं म्हणजे क्षेत्र आहे. आणि त्या सगळ्याचा जो क्षेत्रज्ञ आहे त्याच्यामधली जी चेतना आहे ती मात्र परमेश्वराचीच चेतना आहे. So he says that I am the Kshetrajna in all the bodies, and of course his Kshetra is the entire cosmos itself. की संपूर्ण विश्व हेच त्याचं शरीर आहे, हेच त्याचं कार्यक्षेत्र आहे. सो क्षेत्र इज रिअली कार्यक्षेत्र. सो क्षेत्र दो he has said इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. शरीर म्हणजे केवळ पार्थिव शरीर नाही, हे आपण काल बघितलं की वी हॅव दी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असो, किंवा आपण योगामध्ये शिकल्याप्रमाणे हे शरीर जे आहे ते पंचकोशात्मक आहे. की त्याच्यामध्ये फिजिकल बॉडी इज ऑब्वियसली देअर, बट प्राणिक बॉडी इज ऑल्सो देअर, वेअर लॉट ऑफ एनर्जी फ्लोज आर देअर. देन देर इज द क्रिया अँड प्रतिक्रिया ऑफ द माइंड अँड द सेन्सेस as well as the intellectual field. म्हणजे हे जे शरीर आहे हे पंचकोशात्मक असल्यामुळे याच्यामध्ये जे जे काही घटित होत आहे ते या 5 स्तरांवरचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इट इज नॉट ओनली द फिजिकल बॉडी, बट इट इज ऑल्सो समथिंग which is taking place at the mental level, something that is taking place at the intellectual level, and even at the spiritual level. So the field of our activity is the actual kshetra. The entire existence and the activities which are taking place in the whole existence is what kshetra is all about. आणि त्या क्षेत्राचं ज्ञान आणि क्षेत्रज्ञाचं सुद्धा ज्ञान हे दोन्ही आवश्यक आहे पूर्ण ज्ञानासाठी. सो दॅट इज व्हॉट इज सेड इन द सेकंड श्लोक. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. की ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हीचं ज्ञान प्राप्त झालं, आणि ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त झालं, नॉट ओनली इंटलेक्च्युअल नॉलेज. ही इज नॉट टॉकिंग अबाउट intellectual knowledge of what is Prakriti all about and what is Purusha. And if we read Sankhya Karika, then in a way we have the knowledge of Prakriti and Purusha. That has been many times we have learned it. Okay, that is not what he is talking about knowledge. It is realization. It is ते यथार्थ ज्ञान आहे, ते प्रात्यक्षिक ज्ञान आहे, ते सम्यक ज्ञान आहे. तर हे सम्यक ज्ञान ज्याला होतं ज्याच्यामध्ये the entire knowledge of the spirit and matter both together is very much necessary for the entire spectrum of knowledge. Okay. तेव्हा अरविंदुनी जे भगवद्गीतेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामध्ये ही एक गोष्ट फार चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेली आहे की हिअर ही डिफर्स फ्रॉम Shankaracharya's interpretation of the word, because what Shankaracharya is really saying is Brahma Satya Jagan Mithya Jivo Brahmeva Napara, a very famous sentence which we have learned again and again in Advaita philosophy and all that. तेव्हा जगन जर मिथ्या असेल तर ते मिथ्या जगताचं ज्ञान घेण्याचं खरं काही म्हणजे गरजच नाहीये. What we have to know is only क्षेत्रज्ञ. So if it was only the knowledge of the Purusha, or if it was the knowledge of the Atman alone, and Jagat nowhere comes in the way, then here he would not have emphasized on Kshetra Kshetrajnayor Jnanam. Otherwise he would have said that the moment you have the knowledge of the Atman, that is enough.
Okay, it is not necessary to have the knowledge of the world, the knowledge of Prakriti. Okay, now he is saying यथार्थ ज्ञान या दोन्ही गोष्टींचं असलं पाहिजे. Okay, because you have to have equally the knowledge of the world or Prakriti or matter or what he is calling as kshetra, the field of activity, as well as the knower, ज्ञाता, पुरुष, आत्मन, या दोन्हीचं ज्ञान एकाच वेळी गरजेचं आहे. So that is what Aurobindo is talking about. Okay, so that is a slight difference in the point of view which I would like you to note. Okay, so that is the thing which comes to our mind. Now what is really this kshetra? So in the first few verses now, he is describing what exactly he means by kshetra, the field. He will describe the knower of the field later on, ज्ञाता and ज्ञेय still later on. परंतु प्रथम जी चर्चा होते काही श्लोकांमध्ये ती क्षेत्राविषयी होत आहे की what is the field he is talking about. So now we begin with the third verse. tat kshetram yaccha yadrukcha yad vikari yatashcha yat सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. की आता क्षेत्र म्हणजे काय हे क्षेत्राच्या विकारासहित तू जाण. सो इट इज नॉट ओनली प्रकृती. क्षेत्र इन शॉर्ट वी कॅन से दिस क्षेत्र इज द प्रकृती. परंतु हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जे विकार संभवतात, हे विकार का संभवतात? कारण हे क्षेत्र म्हणजे केवळ शरीर नाहीये. इट इज नॉट ओनली फिजिकल बॉडी. देर इज माइंड, देर इज इंटलेक्ट. आणि या मन आणि बुद्धी आणि इंद्रिय या सगळ्यांच्या क्रिया प्रतिक्रियामुळे या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे विकार or the modifications. There are many kinds of modifications which occur in the so-called field. Okay, and you have to know all those modifications. You have to be aware of all those modifications as well. म्हणून या नुसत्या क्षेत्राचं ज्ञान होऊन भागणार नाहीये. तर या क्षेत्रामध्ये ज्या काही क्रिया प्रतिक्रिया चालतात आणि जे काही विकार उद्भवतात ते विकार सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष यद विकारी यतश्च यत. की त्याच्यामध्ये होणारे विकार, all sorts of modifications which are occurring in the field, that also you have to know. सचयो यत प्रभावश्च. आणि हे विकार कशामुळे होतात? हे विकार प्रभावित करणारा क्षेत्रज्ञ आहे. It is because of the presence of Purusha only that the activities of mind, activities of the senses, activities of the intellect which are taking place, they are due to the presence of the Purusha or the Kshetrajna. त्या क्षेत्रज्ञाच्या प्रभावामुळेच क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत आहेत. त्या सगळ्या घडामोडींची जाणीव ही सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे यथार्थ ज्ञानाकरता. तर यथार्थ ज्ञानाकरता क्षेत्राचं ज्ञान पाहिजे, क्षेत्रज्ञाचं ज्ञान पाहिजे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या इंटरॅक्शनमुळे, याच्या परस्पर संबंधामुळे ज्या घडामोडी होत आहेत, जे विकार उद्भवत आहेत, त्यांचं सुद्धा ज्ञान, यथार्थ ज्ञान हे महत्वाचं आहे. अँड दॅट अलोन इज कॉल्ड नॉलेज. यत्त ज्ञानम मतम मम असं ते म्हणतात की दॅट अलोन इज रिअली नॉलेज. वन हू नोज ऑल दिस इज रिअली ए ज्ञानी. ओके, सो दॅट इज द थिंग which he is going to tell and which he is going to discuss. And then in the next verse he says that has been in fact the topic of all the Indian philosophy. की म्हणूनच हा अध्याय एक प्रकारे भारतीय तत्वज्ञानाचं सार आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. कारण पुढच्या श्लोकामध्ये ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुभीर विनिश्चिते. की
हा जो विषय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विषय, ऋषीभीर बहुधा गीतम. The rishis have sung about this and this alone. Rishi is a person who sees the reality. He is called seer. ऋषी याचा अर्थ की ज्याला सत्य फक्त बौद्धिक स्तरावर कळत नाही, तो जो सत्य पाहत असतो, जो सत्य अनुभवत असतो, ज्याने सत्याची प्रचिती केलेली आहे, त्याला ऋषी असं म्हणतात. तर ज्यांनी सत्याची प्रचिती केलेली आहे त्या ऋषींचा सुद्धा हाच विषय आहे. ऋषीबीर बहुधा गीतम. in various ways, even the seers, the ancient seers have described the same thing. What? The kshetra, the kshetrajna, and the interaction between kshetra and kshetrajna. That has been the topic of description for many of the seers who have seen the reality. छंदो भी विविधय पृथक. छंद म्हणजे वेदांमधले जे छंद आहेत, द उपनिषद्स, वेदांना छंद असं म्हटलं जातं बिकॉज वी विल नॉट डिस्कस मच अबाउट इट. Vedas describe the reality and the words in the Vedas are not as powerful as the rhythmic way in which they express it. म्हणून गायत्री छंदसामहम असं मागच्या एका श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यामध्ये जे रिदम आहे आणि त्याच्यामध्ये द साऊंड मोडॅलिटीज आहेत, त्यातून जे सत्य प्रकट होतं ते विलक्षण प्रभावी असतं. सो that is why the Vedas, the Upanishads, they also describe the reality in the same way. And ब्रह्मसूत्रात बादरायणाने जी ब्रह्मसूत्र लिहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये द एंटायर टॉपिक इज अथातो ब्रह्म जिज्ञासा, की इट इज ऑल अबाउट द ॲब्सोल्यूट रियालिटी अँड हाऊ टू रीच दॅट ऑर रिअलाइज दॅट ॲब्सोल्यूट रियालिटी. तर ब्रह्मसूत्रांचा विषय सुद्धा तोच आहे. So what I am telling you now, says Krishna to Arjuna, is something which is there in the Vedas, in the Upanishads. That is something which has been actually realized by many seers, and therefore I am telling you in brief all those things which have been there in all the Indian scriptures. आणि त्याच्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. हेतू मधील विनिश्चित आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं मी तुला सांगत आहे. सो नाउ आफ्टर दॅट ही स्टार्ट डिस्क्राइबिंग एक्झॅक्टली व्हॉट इज द क्षेत्र. म्हणजे क्षेत्राची व्याख्या ही पाचव्या वर्स मध्ये, पाचव्या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेली आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. So what is the kshetra consisting of? So now it is very clear that it is not only the physical body. महाभूतानि अहंकारो, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत. महाभूतानि अहंकार, त्याच्याच बरोबर द इगो, द अहंकार. बुद्धी, त्याच्याच बरोबर बुद्धी. अव्यक्तमेवच, अव्यक्त इज रिअली स्पीकिंग अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. म्हणजे not only the apara prakriti about which Sankhya talk, which has 24 evolutes, is there, but is avyakta also belongs to para prakriti of the Ishvara. आपण 7व्या अध्यायामध्ये हे बघितलं होतं की दोन प्रकृतींविषयी त्याच्यामध्ये डिस्कशन आहे, परांच अपरांच. तर त्याची जी परा प्रकृती ती अव्यक्त आहे सध्या, ती ईश्वराची प्रकृती आहे. सो दॅट इज अव्यक्त. अव्यक्त एवच इंद्रिय आणि दशैकंच, 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचचेंद्रिय गोचरा आणि त्याची 5 इंद्रियांचे विषय, किंवा आपण योगांच्या परिभाषेमध्ये पंचतन्मात्राज. So these are the 24 evolutes of Prakriti which he has told,
ॲज क्षेत्र. आणि हे आपण सांख्यकारिकेमध्ये किंवा सांख्य योगामध्ये बघितलेलं आहे की मूळ प्रकृती असते, त्याच्यामधून महत, महत मधून अहंकार, अहंकार मधून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, त्याच्यानंतर पंच तन्मात्रा आणि पंच महाभूत, अशा प्रकारे 24 तत्व जी आहेत ती प्रकृतीची तत्व आहेत. आणि ही सगळी तत्व मिळून हे क्षेत्र आहे असं त्याला सांगायचंय. सो द क्षेत्र or the field consists of all these 24 components. Okay, and of course what he is going to tell now is not only these 24 components individually but the interaction between these 24 components. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार याच्यामधल्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत, पंचमहाभूत आणि इंद्रिया यांच्यामधल्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत की ज्याच्यामधून सगळे विकार उत्पन्न होतात, ते विकार सुद्धा या क्षेत्रामध्येच आहेत हे पण त्याला सांगायचं. आणि त्या विकाराला जाणणं, इट इज नॉट जस्ट इनफ टू नो अबाउट दिस 24 इव्होल्यूट्स ऑफ प्रकृती, बट ऑल्सो द इंटरॅक्शन बिटवीन देम, त्याच्यामधले विकार. म्हणून सविकार या क्षेत्राला जाणणं हे महत्वाचं आहे आणि तेच यथार्थ ज्ञान आहे असं आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. सो दिस इज कॉल्ड क्षेत्र. आणि आता या क्षेत्रामध्ये विकार का उत्पन्न होतात आणि कसे उत्पन्न होतात आणि कोणते विकार उत्पन्न होतात ते आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की नाउ बिकॉज दिस मन, बुद्धी, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा हे सगळे क्षेत्रामध्ये असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया होत असल्यामुळे कशाची अनुभूती माणसाला येत असते या क्षेत्रामध्ये, ती आपण खाली बघतोय. इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती, एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. what are the vikaras, what are the modifications which are taking place in this क्षेत्र. या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे विकार आणि का निर्माण होतात हे आता सांगितलेलं आहे. पहिला विकार म्हणजे इच्छा. The whole problem starts with desire, you know, and probably the first desire is the desire to survive. की पहिली इच्छा ही the desire to survive, म्हणजे the instinct of self protection, की मी जिवंत राहावं. प्रत्येक जीवाची ही पहिली इच्छा असते की मी जगावं. अभिनिवेश क्लेश ज्याला पतंजली म्हणतात, स्ट्रगल फॉर सर्व्हायवल. सो दॅट इज द थिंग विच इज देअर. तो इच्छा पहिल्यांदा होते. या इच्छेतूनच द्वेषाची भावना पण निर्माण होते की व्हॉट एव्हर कम्स इन वे ऑफ माय सर्व्हायवल आय स्टार्ट हेटिंग इट. की माझी जी जगण्याची इच्छा आहे त्या जगण्याच्या इच्छेमध्ये जे जे काही अडथळे निर्माण होतात त्या अडथळ्यांप्रती माझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो, कारण ते सगळे माझे शत्रू आहेत असं मला वाटायला लागतं. सो इन अवर लाईफ व्हॉट एव्हर कम्स ॲज ए प्रॉब्लेम इन अवर लाईफ वी स्टार्ट हेटिंग इट. म्हणून इच्छेमधूनच द्वेष निर्माण होतो. तर पहिला विकार म्हणजे इच्छा आहे, दुसरा विकार म्हणजे द्वेष आहे, आणि मग सुख दुःख, राग द्वेष, as Patanjali says, they are the vikaras, they are the modifications which are taking place in this kshetra. Sukham dukkham, sanghatas chetana dhriti, sanghata, it is the conglomeration of all that, it is all this together in the form sanghata. याचा अर्थ the collective effect of all these together. इवन शरीराला सुद्धा संघात असं म्हटलेलं आहे की the physical body is formed because of the sanghata of all the pancha mahabhutas. So sanghata is the collective effect of all these vikaras which is taking place. So या संघातामधूनच एक प्रकारची चेतना, we become aware
of the kshetra and the activities of kshetra in the collective way of all these vikaras. म्हणजे ह्या विकारांचा जो संघात असतो त्यातून आपली चेतना निर्माण होते, वैयक्तिक चेतना निर्माण होते. सो हाऊ आय लुक ॲट लाईफ, व्हॉट इज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, ही जी चेतना आहे ही कसली चेतना आहे? माझ्या जीवनाकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे तशा प्रकारची ही चेतना आहे की हाऊ आय रिअली परसीव्ह लाईफ, हाऊ आय गो अबाउट इन लाईफ. म्हणजे हे सगळे जे विकार आहेत माझ्यामध्ये की जे इच्छा, द्वेष, सुख, दुःख याचा एकत्रित अशा प्रकारचा द रिझल्टंट फोर्स विच इज क्रिएटेड इन मी, आणि त्याच्यामधून जी चेतना निर्माण झाली, वैयक्तिक चेतना निर्माण झाली, त्या चेतनेमुळे आय 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 डिसाइड हाऊ टू गो अबाउट, दॅट गिव्स डायरेक्शन टू माय लाईफ. दॅट रिअली तो माझा स्वभाव होतो, म्हणून त्याला धृती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ती धृती, आय होल्ड ऑन टू दॅट चेतना अँड दॅट बिकम्स ऍक्च्युअली माय स्वभाव धर्म. म्हणजे होतं काय ऍक्च्युअली की मनुष्य जन्माला आल्यानंतर या सगळ्या आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा, राग, द्वेष आणि बाह्य विश्वाशी होणाऱ्या आपल्या क्रिया प्रतिक्रिया यातून हळूहळू हळूहळू त्याचा स्वभाव बनत जातो. And then that is what we call character of a person. That is how character formation actually takes place. की आपला स्वभाव कशामुळे निर्माण होतो? So we hold on to all that sanghata which is taking place, all the total resultant thing which happens out of all the actions and reactions taking place, and the sum total of consciousness which is evolved out of all these interactions. When I hold on to that, the character is formed. संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. तर हे जे क्षेत्र आहे ते विकारासहित अत्यंत संक्षेपाने मी तुला सांगितलं असं. That is what the Lord tells to Arjuna. So he has defined what is kshetra. So kshetra, that is the field of activity. क्षेत्र याचा एक अर्थ शेत असं पण होतो. रिअली फील्ड, इट इज द ब्रीडिंग ग्राउंड. क्षेत्र, आणि त्याला क्षेत्र असं का म्हटलेलं आहे की हे जे आपल्या आतमध्ये मन, बुद्धी, अहंकार आहेत, हे सगळं या शेतामध्ये संस्काराची बीज पेरली जात असतात. भगवंताने जे काही आपल्याला जगण्यासाठी the field of activity which has been provided by Prakriti to us is our kshetra. It is the field. आणि या फील्ड, हे फील्ड कसं असावं, डिपेंडिंग अपॉन दिस फील्ड our life will depend upon how is this field. या म्हणजे आपण कशा प्रकारे शेती करतो, आपल्याला जे शेत भगवंतांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठचे पिकं आपण घेतो त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. ते पीक कसं येईल, जे आपण पेरतो तेच उगवतं. या शेतामध्ये आपण जे पेरू तेच उगवतं. आपण काय पेरत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार आपण त्याच्यामध्ये पेरत असतो. हे संस्कार कशामधून येत असतात? आपल्या इच्छा, आपलं मन, आपली बुद्धी, आपला अहंकार, ह्याच्यामधून जे काही उत्पन्न होतो ते संस्काराची बीज या शेतामध्ये जातात आणि ते त्याच्यामधून जे उगवतं दॅट बिकम्स अवर लाईफ. ओके, म्हणून त्या शेतामध्ये काटे पेरले तर ते काटे उगवतील, सगळे काटे, कुटे, झुडपं. इफ वी डोंट केअर फॉर एनिथिंग ॲट ऑल, ओके, then also it will not become the agricultural field, but it will become jungle. Very haphazard. एक प्रकारचा अरण्यच तयार होईल. That is what happens to us if the life is directionless life. Okay, म्हणून जो चांगला शेतकरी असतो तो पहिल्यांदा शेतीची मशागत करतो. आपल्याला माहिती असेल सगळ्यांना
की पहिल्यांदा काय करतात शेत करायचं असेल तर की त्याच्यामध्ये गोवऱ्या आणि पालापाचोळा असा जमा करून संपूर्ण पसरवतात आणि तो जाळतात. कशा करता जाळतात की जे आधीच पेरलेलं बीज आहे की जे चांगलं नाही, ज्याच्यामधून कदाचित काटे कुठे उद्भवतील ते पहिल्यांदा जाळून टाकावं. त्याचप्रमाणे आम्हाला जे अपेक्षित आहे ते उगवण्याच्या मध्ये जे बाधा असणारे किडे मकोडे आहेत. हम्म. म्हणून शेतीची मशागत करणं हे पण फार गरजेचं असतं. सो ऑल दॅट इज बर्न्ट आउट हे शुद्धीकरण आहे ऍक्च्युअली. अँड देन यू सो व्हॉट यू वॉन्ट टू ग्रो इन द फील्ड. म्हणून चांगलं आहे. म्हणून पुढे जाऊन आपण असं बघणार आहोत की व्हॉट आर दी थिंग्स विच आर रिक्वायर्ड फॉर हायर नॉलेज, what you should grow in this field of activity, that is given in the next few shlokas. की आपण याच्यामध्ये काय उत्पन्न, ऑल अवर लाईफ डिपेंड्स अपॉन व्हॉट वी ग्रो इन दिस फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी. की आपल्याला हे जे शेत मिळालेलं आहे, आपण क्षेत्रज्ञ आहोत त्याचे, आम्ही त्याचे शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांनी ठरवायचं असतं की शेतामध्ये काय मी उत्पन्न करू. तर पहिली गोष्ट म्हणजे मशागत कर, त्याच्यामध्ये जे वाईट आहे ते काढून टाक, प्युरिफिकेशन कर. So that is the first thing which so all those things vikaras which we have seen, they have to be purified first, and having purified that, we sow the seeds of what is known as daivi sampat in that, so that the crops come accordingly. हा म्हणजे ते हिरव्या मखमलीनी ते भरून जायला पाहिजे, ते फुलांनी भरून जायला पाहिजे शेत, ते चांगल्या धनधान्यांनी भरून जायला पाहिजे का काट्या कुट्यानी भरून जायला पाहिजे, हे आपल्यावर अवलंबून असतं. सो दॅट इज वाय वी हॅव टू नो अबाउट क्षेत्र अँड क्षेत्रज्ञ व्हेरी मच. सो नाऊ ऑल दोज विकाराज इन द क्षेत्र ही हॅज डिस्क्राइब फर्स्ट. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. तर अत्यंत संक्षेपाने या क्षेत्रातले विकार मी तुला सांगितलेलं आहे. So now if you want to grow the right thing in the field, what you have to do, that is now told in the 7th verse of this. Amanitvam adambhitvam ahimsa kshantirarjavam acharyopasanam shaucham स्थैर्यम आत्मविनिग्रह. कि now you have to uproot all those vikaras which were mentioned previously, and now you have to cultivate the field by cultivating the right attitude which is given here. काय कल्टिवेट केलं पाहिजे आपल्याला शेतामध्ये? अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. You will find that almost everywhere in all spiritual scriptures, these are the things which have been told in one way or the other. Patanjali calls it Yaman Yamas. And many other scriptures will talk about these things only. Why they are so much necessary? Because they say that this alone can lead to the right knowledge. की जर सत्य ज्ञान, जर यथार्थ ज्ञान पाहिजे असेल तर हे सगळं जर आपल्यामध्ये गुण असतील, जर दैवी संपत आपल्यामध्ये असेल तरच यथार्थ ज्ञान शक्य आहे, नाहीतर यथार्थ ज्ञानच अशक्य आहे. आणि मग यथार्थ ज्ञान जर झालं नाही तर द लाईफ विल बी मिझरेबल. दॅट इज व्हॉट वी हॅव सीन यस्टरडे, दॅट लाईफ इज फुल ऑफ मिझरी बिकॉज देर इज नो नॉलेज. अविद्येमधून जे निर्माण होतं ते काट्याकुट्याचं शेत असतं, त्याच्यामधून फक्त दुःखच निर्माण होऊ शकतं. इफ यू वॉन्ट राईट नॉलेज, इफ यू वॉन्ट विद्या, देन all these qualities which have been told are to be cultivated in us. आणि पहिलं म्हणजे काय? अमानित्वम अदंभित्वम. सो अभिमानाचा अभाव, अदंभत्वम दंभाचरण का अभाव. सो व्हॉट अ वंडरफुल थिंग विच हॅज टोल्ड, विच इज अँड कॉन्शियसली और अनकॉन्शियसली. म्हणजे असं असतं की हे आपल्या इतक्या अंगवळणी पडलेलं असतं
की आपल्यामध्ये दांभिकता आहे याची जाणीवच आपल्याला होत नाही. सो मेनी थिंग्स इन द, म्हणजे आपण असं म्हणतो ना की मॅनर्स शिकले पाहिजेत, मॅनरिझम्स आर गुड. आय एम नॉट सेइंग दॅट मॅनरिझम शुड नॉट बी देअर, पण त्याच्यामधून दांभिकता वाढायचं सुद्धा पुष्कळ, म्हणजे मेनी टाइम्स इट लीड्स ओनली टू दांभिकता. थोडक्यात म्हणजे काय की रविवारी जर आपल्याकडे गेस्ट आले तर आतून आपल्याला असं वाटत असतं की काय मुसीबत आहे आज. खरं म्हणजे केवढा चांगला मी प्लॅन केला होता की we'll have lot of relaxation and all that, and now all these guests have come early in the morning. So actually I am having lot of irritation inside. But what I do, I smile and say, oh Bhagyam, या. अरे किती दिवसांनी आला, केवढा मला आनंद झाला. हे खरं म्हणजे दंभ आहे. आपण सांगतो दिस इज मॅनरिझम. ऑफकोर्स आय कॅन शो माय इरिटेशन की काय या तू मुसीबत कहा से आया तू, असं म्हणू शकतो का मी? नाही म्हणू शकत, ते पण बरोबर आहे. पण व्हॉट आय वॉन्ट टू पॉइंट आउट इज दिस, अनकॉन्शियसली हा दंभ आपल्या आयुष्यात आपोआपच येत चाललेला आहे. वी आर नॉट अवेअर ऑफ दॅट. इन म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा, म्हणजे टेलिफोनवरून बोलताना सुद्धा, भेटताना सुद्धा आपण सरळ नसतो. कुठचा तरी बुरखा ओढून, काहीतरी नाटक करून, दांभिकतेनेच आपला सगळा व्यवहार चाललेला असतो. विच इज अ ग्रेट हर्डल. म्हणजे मनुष्याने, म्हणून आर्जव असं म्हटलेलं आहे, सरळता, स्वभावाची सरळता ही संतांमध्ये दिसून येते. सगळ्यात सरळ स्वभावाचा जर कोणी असेल तर संत महंत पुरुष. त्यांच्यामध्ये हे नसतं की याला काय वाटेल किंवा ह्याच्यामध्ये माझी चांगली प्रतिमा तयार व्हावी, या दृष्टिकोनातून माझा व्यवहार असावा. वी वॉन्ट टू क्रिएट अन इमेज in other people's mind, our image, and that should be good image. And therefore, we modify our behavior in such a way that people start liking us, people have a certain kind of positive image about us. आणि अशा प्रकारे जे वागणं असतं ते दंभकारक वागणं असतं. त्याच्यातूनच दंभ तयार होतो. आणि अहंकार तर आपल्याला टपकत असतो. अमानित्वम, अभिमान. अभिमान म्हणजे माणसाला अभिमान नसावा का, पण अहंकारातून आलेला अभिमान नसावा. की जो अभिमान अहंकारातून निर्माण होतो तो अभिमान नसावा. You know, this is very, very difficult, very difficult indeed. You know, this is what really Eknathji used to tell us many times. And we were in Vivekananda Kendra, and we used to go to the people asking for donations and all that. आणि दुसऱ्यांकडे डोनेशन मागणं हे किती कठीण असतं. हे खरोखरच म्हणजे हे करूनच बघायला पाहिजे. म्हणूनच पूर्वीचे जे ऋषी मुनी असत ना, ते ओम भवती भिक्षांदेही असं म्हणून भिक्षा मागत असत. असं नाही की त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती अन्नधान्य उगवण्याची आणि दे वेर नॉट एबल टू हॅव देअर ओन फूड ऑर नो कपॅसिटी टू. परंतु भिक्षा मागण्यामध्ये हे सुद्धा एक तत्व आहे की तुम्ही 4 घरी जाता, एखाद 2 घरी तुम्हाला अपमान पण सहन करावा लागतो आणि ती सुद्धा तुमची साधनाच होते की यू शुड बी एबल टू रिअली टेक इट इन द राईट स्पिरिट अँड नॉट गेट हर्ट इवन वेन दे आर तुम्हाला अपमानित करतात त्यावेळेस सुद्धा. तर एकनाथजी सांगायचं की ही सुद्धा साधना म्हणूनच तुम्ही करा. अँड आय रिमेंबर बाय द वे दॅट one of our general secretaries, he used to tell that India has produced 2 greatest beggars. And one of them was Eknathji, who went from door to door, from state to state, to collect donations for the Vivekananda Rock Memorial, about which we will talk. But the other one was Madan Mohan Malaviya. I don't know whether you have heard about it, but they say that number 1 beggar, the greatest beggar which India has ever produced is Madan Mohan Malaviya, की ज्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केली. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, even now you can see it. आणि that day when they were under British rule, Madan Mohan
मालवीय हॅड ओनली वन सिंगल थिंग, की भारतीय संस्कृती जर वाचवायची असेल, वेद वगैरे सगळं जर वाचवायचं असेल तर हिंदू युनिव्हर्सिटी ते असली पाहिजे. So he was inspired so much that he went on asking for donations everywhere and anywhere. आणि मदन मोहन मालवीयच्या बाबतीत म्हणजे हे अदंभित्वम अमानित्वम जे आहे ते किती लोक ऍक्च्युअली प्रॅक्टिस करत असतात आयुष्यात, हे आपल्याला मालवीयांकडून खरं म्हणजे कळेल. की मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी करता जेव्हा डोनेशन मागत होते सगळ्यांकडे, तेव्हा ते हैदराबाद मध्ये गेले. आणि त्यावेळी हैदराबाद मध्ये निजामाचं राज्य होतं. हैदराबाद मध्ये, बिकॉज भारत त्यावेळी पारतंत्र्यामध्ये होता आणि निजामाचं ऍक्च्युअली राज्य होतं हैदराबाद मध्ये. अँड ही वेंट टू द निजाम ऑफ हैदराबाद and he told him that I have come to you to ask for donation for Hindu University in Banaras. आणि तो निजामच होता, तो एवढा भडकला त्यांच्यावर की यू डोंट नो दॅट आय एम ए मुस्लिम महाराजा अँड यू कम फॉर हिंदू युनिव्हर्सिटी टू मी, व्हॉट नॉनसेन्स, हाऊ यू एव्हर थिंक दॅट आय विल डोनेट फॉर हिंदू युनिव्हर्सिटी. आणि तो भडकलाच नुसता नाही, तर त्यांनी त्याच वेळी त्याचा तो जुता म्हणजे त्याचं जे चप्पल, निजामाची जी चप्पल म्हणजे जुता होता तो काढला आणि मालवीयांवर फेकला. ऍक्च्युअली दिस इज ऍक्च्युअली घडलेली घटना आहे. आणि मदन मोहन मालवीय, नाउ दिस इज व्हॉट यू विल सी दॅट अमानित्वम अदंभत्वम म्हणजे काय. तर मालवीयांनी तो घेतला आणि त्याला नमस्कार केला की ते म्हणाले की मला माझं डोनेशन मिळालं. हसत हसत म्हणाले. म्हणजे त्या माणसाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन नाही, कोणत्याही प्रकारचा अपमान. एखादा मनुष्य असता तो भडकला असता, तिथे वाटेल तशा शिव्या दिल्या असत्या की तू निजाम असतील तर आपल्या घरचा, हा, वगैरे वगैरे वगैरे. परंतु ते हसले, म्हणाले की थँक्यू व्हेरी मच, फार मी आभारी आहे तुमचा, मला माझं डोनेशन मिळालं. आणि ते तो जुता घेऊन हैदराबाद मध्ये आले, त्या चौकामध्ये उभे राहिले आणि ते म्हणाले की हा निजामाचा जुता आता मी लिलाव करतोय. आणि मला निजामाचा जुता ज्याला पाहिजे असेल त्या, आणि त्यांनी त्याचा लिलाव केला. आणि कायच्या काय, आणि निजाम हिमसेल्फ केम टू नो अबाउट इट की माझ्या जुत्याचा मदन मोहन मालवीय हा लिलाव करतायत. आणि इफ दॅट गोज इन व्हेरी चीप प्राइस इट विल बी अ प्रॉब्लेम फॉर मी. सो ही ऑल्सो इट सीम्स सेंड सम पीपल, की अगदी फारच चारानेच किंमत येत लागली, तुम्ही काहीतरी बोला त्याच्यामध्ये. आणि ऍक्च्युअली इट इज सेड that even whatever Nizam would have given, much more he collected by auctioning that Nizam's shoes. Okay, so this is called Amanitvam Adambitvam. Okay, Madan Mohan Malviya is really known for this, and this is something which is to be learned. Madan Mohan Malviya did not feel that this is my personal insult, because he had not gone for personal purpose. He has not gone for personal purpose. आणि त्यांनी काय असं नाटक वगैरे केलं नाहीये. ही वॉज ग्रूम. दिस इज व्हॉट इज कल्टिवेटिंग. ही हॅड कल्टिवेटेड दॅट अमानित्वम अदंभत्वम. की हाऊ, म्हणूनच कर्मयोगाच्या माध्यमातून ही माणसं खरोखरच मोठी झालेली असतात. ऍक्च्युअली स्पीकिंग they had really cultivated all those grand virtues in them. Only Malaviya could do that. Okay, so that is what he is saying. Amanitvam adambhitvam ahimsa. Ahimsa is not harming anybody. In fact, one of the definition of ahimsa can be that which helps you to go Godward, and that by which you help others also to go Godwards is really ahimsa. And the opposite of that is himsa, की ज्यामुळे तुम्ही ईश्वरापासून सुद्धा दूर जाता आणि इतरांना सुद्धा ईश्वरापासून दूर नेता, अशा सगळी गोष्ट म्हणजे हिंसा असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. शांतीर आर्जवम, दी सरळपणा, सरलता. आचार्योपासनम, you have to be totally surrendering to all those acharyas who give the knowledge to us. Shaucham, the purity of the physical, the mental, the intellectual. म्हणजे आहार विहार याच्याच बरोबर विचार भावना या सगळ्या बाबतीत शौचम. सो ही शुचिता ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे.
again and again about purification has been told, but the greatest purification, it comes by japa practice. That is what one of the verses in Sanskrit says, that apavitra pavitro sarvarthan gatopiva यस्मरेत पुंडरीकाक्ष सबाह्याभ्यंतर शुची. ही खरं म्हणजे बाह्य आणि अभ्यंतर जर शुची हवी असेल, शौचम असेल, तर जप इज द बेस्ट प्रॅक्टिस. दॅट इज हाऊ शुची, बाह्याभ्यंतर शुची. स्थैर्यम आत्मविनिग्रह. सो स्टेडीनेस ऑफ द माइंड बॉडी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन आणि इंद्रिय यांचं निरोध. सो विनिग्रह, सो चित्तवृत्ती निरोध. सो ऑल दीज आर टू बी कल्टिवेटेड. सो टू थिंग्स, म्हणजे क्षेत्र क्षेत्र विचारामध्ये पहिल्यांदा क्षेत्र म्हणजे काय याचा विचार चालू आहे. द फील्ड ऑफ अवर ऍक्टिव्हिटी, अँड द फील्ड ऑफ अवर ऍक्टिव्हिटी हॅज टू बी द राईट फील्ड. It depends upon what we cultivate in that field. Our life precisely depend upon what we cultivate in that field. And for right cultivation, we have to sow what are known as virtues in that field, and also uproot whatever is unwanted. All the unwanted seeds, unwanted sanskaras are to be uprooted. म्हणून त्यातले जे विकार आहेत ते काढून टाकले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे सुसंस्काराची बीजे आपण पेरली पाहिजेत. तर हा विचार आतापर्यंत याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. सो वी शॅल स्टॉप देअर ऑन श्लोका 7 अँड देन वी शॅल कंटिन्यू इट फ्रॉम द 8th श्लोका टुमॉरो ऑनवर्ड्स. सो वी शॅल चॅन्ट असतो मा सद्गमय टुगेदर. ओम असतो मा सद्गमय सोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.